नमस्कार विद्यार्थ्यांनो, MPSC परीक्षांसाठी टेक्स्टबुक सिलेक्टमध्ये तुमचे स्वागत आहे. तुमच्यासाठी त्वरित उपलब्ध तज्ज्ञ प्राध्यापकांद्वारे आम्ही उच्च प्रतीचे अभ्यास सामग्री उपलब्ध करून देत आहोत. तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी शिकण्यासाठी अधिक विनामूल्य सामग्रीसाठी तपशील तपासा. नमस्कार अभ्यासक मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे टेक्स्टबुकवरती आपला जो क्लास आहे, या क्लासमध्ये आपण चालू घडामोडींचा अभ्यास करतोय. टेक्स्टबुक सिलेक्ट मध्ये मी सुमित तट्टे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. तर आजच्या ज्या चालू घडामोडी आहेत, या चालू घडामोडींमध्ये सगळ्यात पहिले आजचा जो दिवस आहे तो म्हणजे कृषी दिन. आजचा दिवस जो आहे तो कृषी दिन आणि भारतामध्ये राष्ट्रीय डॉक्टर्स डे म्हणून जो आहे तो साजरा केला जातो. 1 जुलैचा दिवस जो आहे तो भारतीय डॉक्टर दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं महत्व असं आहे की 1 जुलैचा दिवस आहे डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो, कारण की आजचा दिवस जो आहे तो जन्मदिवस आहे कोणाचा? डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांचा. डॉक्टर बिधानचंद्र रॉय जे होते हे प्रसिद्ध डॉक्टर होते. त्या व्यतिरिक्त पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री सुद्धा होते. तर त्यांचा जन्मदिवस हा डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. सोबतच कृषी दिन. डॉक्टर्स डे म्हणून जे आपल्या ग्रुपमध्ये जे सगळे अभ्यास करतायत त्या लोकांना डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आणि आपण आजचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये काय काय बघणार आहोत, तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत त्या आपण समजून घेऊयात. सोबतच काही MCQ सुद्धा जे आहेत ते याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. सगळ्यांचं स्वागत आहे. गुड इव्हनिंग एव्हरीवन. जसं मी सुरुवातीला बोलत होतो, आज कृषी दिन आणि आज जो आहे तो महत्वाचा म्हणजे डॉक्टर्स डे. 1 जुलैचा दिवस जो आहे हा डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांचं जन्मदिवस, त्या व्यतिरिक्त त्यांचं पुण्यतिथी सुद्धा जी आहे ती आजच्याच दिवशी असते. 1 जुलैला जी आहे त्यांची पुण्यतिथी असते. आणि राज्यसेवेचे पण आपले इथे विद्यार्थी असणार आहेत. मला वाटतं एक आजचा जो क्लास आहे तो कॉमन क्लास असणार आहे सगळ्यांसाठी, ज्यामध्ये राज्यसेवा आणि कंबाईनचे जे आहे ते विद्यार्थी ते सुद्धा आलेले असतील. व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी तपशिलामध्ये असलेल्या लिंक क्लिक करा आणि या क्लासच्या मोफत नोट्स मिळवा. आगामी महत्त्वपूर्ण लेक्चर्स कधीही चुकवू नये यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. टॉपर्ससह आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करू इच्छित आहात? MPSC राज्यसेवा आणि एकत्रित आमच्या लाईव्ह बॅचमध्ये सामील व्हा. चला तर सुरुवात करूया महत्वाच्या चालू घडामोडींमधनं. काही महत्वाचे दिन विशेष आणि दिवस जे आहे ते आपण बघतो. वर्ल्ड मिल्क डे, वर्ल्ड बायसिकल डे, जागतिक पर्यावरण दिन, हे सगळे जे महत्वाचे दिवस आहे हे जून महिन्यामध्ये साजरे करण्यात आले होते. वर्ल्ड मिल्क डे जो आहे हा साजरा करण्यात आला 1 जूनला. व जो दुसरा जो भारतामध्ये मिल्क डे जो आहे हा डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या जन्मदिवशी जो आहे तो भारतामध्ये जो आहे तो भारतीय दुग्ध दिवस म्हणून साजरा केला जातो. तर या सगळ्यांबद्दलची जी आहे ती माहिती आपण आज घेऊयात. ही सगळी माहिती कव्हर करूयात. मुद्दा म्हणजे आहे हे सगळे एक फोटो जे आहे, फोटोच्या माध्यमातून काय होतं, आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे लक्षात राहतं. जागतिक दूध दिवस हा 1 जूनला साजरा केला जातो. थीम जी होती ती म्हणजे फोकसिंग ऑन सस्टेनेबिलिटी इन द डेअरी सेक्टर अलॉंग विथ एम्पॉवरिंग द एन्व्हायरमेंट, न्यूट्रिशन अँड सोशिओ इकॉनॉमिक, या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून जो आहे तो हा दिवस साजरा केला जातो. अमूल जे आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अमूल हे जे आहे भारतामधलं एक मोठं प्लॅटफॉर्म आहे, किंवा भारतामधलं सहकारी तत्वावरचं जे आहे ते सगळ्यात मोठं प्लॅटफॉर्म आहे. आणंद जिल्हा जो आहे गुजरातमधला, तिथे ही अमूल सहकारी मिल्क सहकारी संस्था जी आहे त्याच्या माध्यमातून दूध उत्पादन जे आहे ते केला जातं. तर 1 जूनचा जो दिवस आहे हा जागतिक दूध दिवस म्हणून जो आहे तो साजरा केला जातो. तर 31 मेचा जो दिवस आहे हा 31 मेचा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन, जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून जो आहे तो साजरा केला जातो. या दिवशी जे आहे एक कार्यक्रम झाला होता ज्यामध्ये डॉक्टर हर्षवर्धन, जे की भारताचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत, त्यांनी सर्वांना जे आहे ते तंबाखूपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा दिली. तंबाखू सोडण्यासाठी वचनबद्ध ही जी आहे कमिट टू क्विट, ही या वर्षीची जी आहे ती संकल्पना होती. आपण आधी सुद्धा याच्याबद्दल बघितलं होतं कमिट टू क्विट. आणि जे काही कार्यक्रम झाले होते तर ह्या कार्यक्रमांमध्ये जसं 31 तारखेला झालं त्याचे डिटेल जे आहेत ते जून महिन्यामध्ये 1 जूनला आलेले. आणि मग त्यामध्ये
हा जो आहे ही न्यूज आपण आज कव्हर करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ई सिगरेटच्या धोक्याविरोधात देशव्यापी चळवळ जी आहे ती राबवण्यात आली होती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही बरेच दिवसापासून तयारी करत असाल, तर ई सिगरेट जी आहे, या ई सिगरेटला संपूर्ण भारतामध्ये बंदी आहे. नेमकं ही ई सिगरेट काय असते, तर इलेक्ट्रॉनिक सिगरेट त्याला म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये लिक्विड निकोटीन असतं आणि मग ते बर्न केलं जातं आणि ॲज अ निकोटीन जो आहे तो टोबॅको मधला एक महत्वाचा घटक असतो. तर ई सिगरेटला जी आहे ती सगळ्यात पहिले राजस्थानमध्ये बंदी आणण्यात आली होती. त्यानंतर बंदी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणण्यात आली आणि सर्व स्टेटमध्ये जे आहे ते नंतर ई सिगरेटवरती बंदी आणण्यात आलेली आहे. त्या संदर्भातील कायदा भारत सरकारने मागच्या वर्षी जो आहे तो केलेला आहे. तर वर्ल्ड नो टोबॅको डे इट वॉज बीन सेलिब्रेटेड ऑन 31 मे. तर या संदर्भात जो कार्यक्रम झाला होता, त्या कार्यक्रमामध्ये डिजिटल माध्यमातून सगळे सहभागी झाले होते. कारण की कोविड-19चा जो प्रादुर्भाव सध्या चालू आहे, त्याच्यामुळे बरेचसे कार्यक्रम जर तुम्ही बघितले असतील, तर हे बरेचसे कार्यक्रम डिजिटल प्लॅटफॉर्मवरती जे आहे ते घेण्यात आले होते. त्यानंतर जी बातमी आहे ती म्हणजे भारताच्या जीडीपीच्या बाबतीमध्ये. ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट ज्याला आपण म्हणतो, किंवा भारताचा विकास दर जो आहे हा कशाच्या माध्यमातून मोजला जातो, तर जीडीपीच्या माध्यमातून मोजला जातो. तर एक आकडेवारी समोर आली होती, ज्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती 40 वर्षाच्या निराशाजनक कामगिरीवरती पोहोचलेली होती. जर आपण बघितलं तर 2020-21चा जो जीडीपी आहे, सकल राष्ट्रीय उत्पादन ज्याला आपण म्हणतो, नाही, आता ई सिगरेट जी आहे ती कुठेच अवेलेबल नाहीये, कुठेच अवेलेबल नाहीये. भारतामध्ये जी आहे ती ई सिगरेटला पूर्णपणे बंदी आहे. बघा, जीडीपी जो आहे हा जीडीपी 40 वर्षाच्या सर्वात कमी दरावरती होता. म्हणजे जर मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर -7.3% एवढा -0.73 मायनस पॉईंट लिहिताना चुकतंय, -7.3% एवढा जो आहे तो नोंदवण्यात आलेला आहे. आता 1979-80 मध्ये 79-80 मध्ये जो आहे -5.2 एवढा नोंदवण्यात आला होता. आणि हा जो आहे 80च्या दशकामध्ये बघा, 79-80 मध्ये जो आहे तेवढा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर पहिल्यांदाच जो आहे तो भारताचा जीडीपी हा 7.3% पेक्षा जो आहे तो कमी झालेला आहे. एक बाब लक्षात घ्या की जीडीपी जो आहे हा एक बेस इयर वरती मोजला जातो. बेस इयर जे ठरलं असतं त्याच्यावर तर जीडीपी काउंट होतो, आणि या बेस इयर पेक्षा जो आहे तो दर कमी झालेला आहे. कारण काय होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 2020 मध्ये जर आपण बघितलं, जसं भारताचं आर्थिक वर्ष जे आहे ते एप्रिल ते मार्चच्या दरम्यान असतं. एप्रिल ते मार्चच्या दरम्यान भारताचं आर्थिक वर्ष चालतं. या आर्थिक वर्षामधली जी आहे ग्रोथ ती नोंदवल्या जाते. पण जर तुम्ही बघितलं 2020-21 जे वर्ष आहे, 2020-21 जे वर्ष आहे, या वर्षामध्ये संपूर्ण जवळपास आपण बघितलं तर अर्ध वर्ष तर पूर्णपणे लॉकडाऊन मध्ये गेलं होतं. आणि नंतर सप्टेंबरमध्ये जो पीक आला होता त्याच्यानंतर थोडं कोरोनाची साथ जी ती थोडी कमी झाली होती. ऑक्टोबर नोव्हेंबर पासून जरा ओपन होणं चालू झालं होतं. पण परत फेब्रुवारी मार्च मध्ये जे आहे ते पीक आलेला, त्यामुळे परत सगळं काही जे बंद झालं होतं. या सगळ्यांमध्ये काय झालं, या सगळ्यांमध्ये जीडीपी जो आहे तो कमी झालेला होता. तर करोना संबंधित संख्येमध्ये वाढ झाल्यामुळे अर्थविकास जो आहे तो कमी झालेला होता. कठोर टाळेबंदीच्या कालावधीमध्ये जो -24.4% पडला होता आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये तो 0 वरती आला होता. मग नंतर थोडा जो आहे तो वाढला होता आणि 2020-21 या वर्षामध्ये आर्थिक वर्षातील जो दर जो आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने -8% जो आहे तो सांगितला होता. आणि रिझर्व्ह बँकेने सुद्धा अंदाज जो 7.5% -7.5% दर्शवला होता तो आलेला होता. तर हे सगळं काही जे आहे ते जीडीपी मध्ये ग्रोथ जी आहे ती डिक्लाइंड ग्रोथ होती. जीडीपी जो आहे तो कमी झाला होता. यावर्षी जो आहे तो आता 9.5% राहण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे. पण हा अंदाज सुद्धा नंतर जो आहे तो परत कमी केलेला होता की 8% पर्यंत जो आहे तो जीडीपी राहू शकतो 2021-22 या वर्षामध्ये. आता हळूहळू जो आहे ती अर्थव्यवस्था जी आहे ती जागेवरती येते आहे. महाराष्ट्र जो आहे तो सगळ्यात जास्त अफेक्ट होता कोविड-19 पासून. महाराष्ट्र अफेक्ट झाल्यामुळे संपूर्ण देशावरती परिणाम झाला. कारण काय, महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र जे ते
भारताची आर्थिक राजधानी आपण म्हणतो मुंबई, तर मुंबईला जो आहे तो सगळ्यात जास्त इफेक्ट झाला. त्यामुळे सगळ्या ठिकाणी जो आहे तो जीडीपी मध्ये कमी जी आहे ती नोंदवण्यात आली होती. 2020-21 मध्ये -7.3%. जे क्वार्टर्स आपण सगळे बघितले, क्वार्टर वाईज बघितलं तर जानेवारी मार्च मध्ये तो 1.6% होता. ऑक्टोबर डिसेंबर मध्ये हा 0.4% होता. -7.3% जो आहे तो जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान नोंदवण्यात आला होता. आणि -24.4% एप्रिल ते जून जो आहे तो सगळ्यात मोठा अफेक्टेड पार्ट होता, जिथे -24.4% जीडीपी झाल्यामुळे खूप सारं नुकसान जे आहे ते भारतीयांना सहन करावं लागलं होतं. तर जीडीपी जो आहे हा एक महत्वाचा घटक आहे, कारण की या जीडीपी वरनं काय होतं की भारताचा विकास दर कसा आहे, हा विकास दर कसा आहे, जो एक बेस इयर ठरलेला आहे. 2014-15 समजा बेस इयर घेतलाय, तर त्या वर्षी जो विकास दर होता त्याच्यापेक्षा आता किती ग्रोथ देशाने घेतली आहे, याबद्दलचं जे आहे ते आपल्याला डिटेलमध्ये माहिती मिळते. जीडीपी बद्दल जो आहे तो प्रश्न परीक्षेमध्ये, जसं तुमचं तर इकॉनॉमिक्स चालू आहे क्लासेस, इकॉनॉमिक्स मध्ये तुमचा जीडीपीचा जो आहे तो पार्ट ऑलरेडी कव्हर झालेलाच असेल. तर ही जी आहे जीडीपी जी आहे ती निगेटिव्ह ग्रोथ जी आहे ती नोंदवण्यात आली होती. हा एक मुद्दा बराच गाजलेला आणि सुप्रीम कोर्टाने याच्यावरती निर्णय घेतला. सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आहे तो सगळ्यांना मान्य करणं भाग होतं. महाराष्ट्रामध्ये जे आहे मराठा समाजाला जे एक आर्थिक आणि शैक्षणिक मागास वर्ग म्हणून जे आहे ते डिक्लेरेशन करण्यात आलं होतं. तर या डिक्लेरेशन मध्ये हे 16% आरक्षण जे आहे ते देण्यात आलं होतं. परंतु मराठा आरक्षण जे आहे ते रद्द करण्यात आलं. मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आर्थिक दुर्बलांसाठीचं आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला लागू करण्यात आलं. हा निर्णय कोणी घेतला? महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतला. आता हे जे आरक्षण आहे, आर्थिक दुर्बलांसाठीचं जे आरक्षण आहे, हे म्हणजे कुठलं? ज्याला सोशली इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास ज्याला म्हटलं जातं, ईडब्ल्यूएस जे म्हटलं जातं, आर्थिक इकॉनॉमिकली वीकर सेक्शन जे आहे, जे केंद्र सरकारने 10% आरक्षण दिलं होतं. या 10% मध्ये जे आहे, या 10% कोणाला आणण्यात आलेलं आहे? मराठा समाज जो आहे तो या 10% आणण्यात आलेला आहे. या संदर्भातला निर्णय महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतला. महाराष्ट्र गव्हर्नमेंट अजून प्रयत्नात आहे की मराठ्यांचं जे आरक्षण आहे, जे गायकवाड समितीच्या नुसार जे 12-13% ऍटलिस्ट आरक्षण जे आहे ते शिक्षण क्षेत्रामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये मिळालं पाहिजे, त्यासाठी पाठपुरावा जो आहे तो केंद्रासोबत चालू आहे. पण तुर्तास जे आहे मराठा समाजाला या ईडब्ल्यूएस सेक्शन मध्ये ऍड करण्यात आलंय. आता हे ईडब्ल्यूएस सेक्शन जो आहे हा कुठला? इकॉनॉमिकल वीकर सेक्शन ज्याला म्हटलं जातं. यामध्ये आरक्षण कोणाला आहे? एकतर याच्यामध्ये उत्पन्न मर्यादा आहे. ज्या व्यक्तींचं उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा, वार्षिक उत्पन्न, पूर्ण फॅमिलीचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे, पहिली अट. दुसरं जे आहे, या व्यक्तींना इतर कुठल्याही सेक्शन मधलं रिझर्वेशन उपलब्ध नाही, अशा व्यक्तींना हे आरक्षण जे आहे ते दिलं जाऊ शकतं. 8 वर्षाची 8 लाख रुपयांची याच्यामध्ये अट आहे. आणि आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, यामुळे जे आहे, हे जे आरक्षण रखडलेलं होतं, यामुळे सगळ्या भरती ज्या आहेत, सगळ्या ज्या नोकऱ्या ज्या आहेत त्या रखडल्या होत्या. पण आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हा निर्णय घेतल्यामुळे काय झालं की जवळपास सगळे मार्ग जे आहेत ते खुले झाले आहेत. आणि जे रोस्टर जे राहतं, रोस्टर म्हणजे ज्याच्यामध्ये कुठल्या सेक्शनला किती रिझर्वेशन आहे, कुठल्या जागा भरल्या जातील, या गोष्टींबद्दल जे आहे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कार्य करणं चालू केलंय. असंच जे आहे ते एक अपडेशन तुम्हाला तुमच्या एमपीएससीचं जे प्रोफाईल आहे, एमपीएससीच्या वेबसाईटवरती तुमचं प्रोफाईल असेल, तर ते प्रोफाईल सुद्धा जे आहे ते तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे. जरी तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये असाल नसाल तरी सुद्धा जे आहे तुम्हाला तुमचं प्रोफाईल जे आहे ते अपडेशनला आलेलं आहे, ते अपडेट तुम्हाला करून घ्यायचे. mpsc.gov.in जी वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्ही अपडेट करू शकता. आता ही जी 103वी घटना दुरुस्ती होती, या 103व्या घटना दुरुस्तीने हे आरक्षण जे आहे ते लागू करण्यात आलं होतं. राज्यात 12 फेब्रुवारी 2019 पासून या कायद्याची अंमलबजावणी आहे. मात्र राज्य सरकारने मराठा समाजाला SEBC कायदा केल्याने वेगळं आरक्षण मिळालं होतं, त्यामुळे ईडब्ल्यूएस त्यांना देण्यात आलं नव्हतं. मग आता हे SEBC जे आहे हे रद्द झालं. SEBC जे आरक्षण होतं हे रद्द झालं. हे रद्द झाल्यामुळे आता मग सगळं जे आहे मराठा समाज आहे तो ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये आणलेला होता. ठीक आहे. तर ही जी आहे ही एक महत्वाची बाब आहे, महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आलेलं आहे. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र जे आहे ते सेतू कार्यालयामधनं जे ते तुम्हाला मिळू शकतं. ज्यांच्यासाठी इलिजिबल असेल त्यांना हे प्रमाणपत्र मिळून त्या माध्यमातून तुम्ही कारवाई करू शकता. चला, पुढची बातमी जी आहे, जून 2021च्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने देशद्रोहाची व्याख्या ही माध्यमांचे स्वातंत्र्य आणि अधिकार यांच्या पार्श्वभूमीवर तपासून पाहण्याचं नमूद केलं होतं. हा निर्णय कोणत्या 2 वाहिन्यांवरील देशद्रोहांच्या आरोपावरती देण्यात आला होता?
तर हे प्रकरण जे आहे तुम्हाला माहिती असेल भरपूर असं गाजलेलं प्रकरण आहे. गाजलेलं प्रकरण काय आंध्र प्रदेशमध्ये झालं होतं आणि 4 ऑप्शन याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. तर याचं पोलमध्ये जे आहे ते तुम्ही पोलमध्ये जे आहे ते उत्तर टाका. मग याच्याबद्दलचे जे एक डिस्कशन आपण करूया. आंध्र प्रदेशमध्ये काय झालं होतं ते सुद्धा आपण बघूयात. 4 ऑप्शन्स आहेत TV9 आणि ABN आंध्रज्योती, TV5 व ABN आंध्रज्योती, TV5 आणि TV9, TV9 व IBN लोकमत. देशद्रोहाची व्याख्या हे जे आहे महत्वाचं आहे बरं. देशद्रोहाची व्याख्या, देशद्रोह जो आहे तो एक मोठा गुन्हा, आपल्याला माहिती आहे मोठा गुन्हा होतो. तर मग ही देशद्रोहाची व्याख्या जी आहे ही, अच्छा PL आज पूर्ण नावाने आलेत. गुड इव्हनिंग प्रदीप. ठीक आहे. ओके, चला या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 TV5 आणि ABN आंध्रज्योती या वाहिन्यांवरती ज्या आहे 2 वाहिन्यांवरती देशद्रोहाचा आरोप करण्यात आला होता. आरोप का करण्यात आला होता बघा. आंध्र प्रदेशमध्ये आपल्याला माहिती आहे YSR काँग्रेसचं जे आहे ते सरकार आहे आणि YSR काँग्रेसमधून बाहेर निघालेले खासदार रघुराम कृष्ण राजू हे जे आहेत बंडखोर यांना म्हटलं गेलं. यांचं वादग्रस्त भाषण जे आहे हे TV5 आणि ABN आंध्रज्योती या 2 वाहिन्यांवरती प्रसारित करण्यात आलं होतं. म्हणून त्यांच्यावरती इंडियन पिनल कोडच्या आर्टिकल 124A च्या अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वाहिनींनी त्यांच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं आणि मग तिथले जे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती LN राव आणि न्यायमूर्ती रवींद्र भट यांच्या खंडपीठाने देशद्रोहाची व्याख्या ही माध्यमांचं स्वातंत्र्य आणि अधिकार या पार्श्वभूमीवर तपासून पाहण्याचं नमूद केलं होतं. बघा, प्रसार माध्यम जे आहेत त्यांना मूलभूत अधिकार आहेत. या मूलभूत अधिकारांच्या अंतर्गत ही जी या कलम 124A, आता हे 124 हे कशाचं आहे? IPCचं आहे, लक्षात घ्या. इंडियन पिनल कोड आहे, भारतीय संविधानाचं नाही. या 2 गोष्टी महत्वाच्या. इंडियन पिनल कोडचं कलम 124च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मग ही जी व्याख्या ही सर्वोच्च न्यायालय तपासणार असं त्यांनी म्हटलं होतं आणि वृत्तपत्रामध्ये लोकसत्तामध्ये सुद्धा याबद्दल लेख जो आहे तो आला होता. देशद्रोह कायद्याची व्याख्या विशेषतः माध्यमांचे अधिकार आणि मत मांडण्याचं स्वातंत्र्य या पार्श्वभूमीवर तपासून पाहण्यात येईल असं सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलं होतं. आंध्र प्रदेशमधलं TV5 आणि ABN आंध्रज्योती या वृत्तवाहिन्यांवर कोणत्याही बळाची कारवाई करू नये असा आदेश सुद्धा मग न्यायालयाने जो आहे तो दिला होता. YSR काँग्रेसचे बंडखोर खासदार रघुराम कृष्ण यांनी जो आहे हा यांचं जे एक वादग्रस्त भाषण होतं ते भाषण प्रसारित केलं होतं आणि त्यांच्यावरती जे आहे ते 124A आणि 153च्या अंतर्गत भिन्न वर्गामध्ये शत्रुत्व निर्माण करणारं कलम जे आहे ते लावण्यात आलं होतं. परंतु हे जे आहे ते खारिज करून त्यांना आपलं, या वाहिन्यांना जे आहे ते आपलं मत मांडण्यासाठी 4 आठवड्यांचा कालावधी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. तर बघा आता कसं आहे की हे बाहेर निघाले YSR काँग्रेसमधनं म्हणून त्यांनी जे राज्य सरकारवरती टीका केली होती आणि काही आक्षेपार्ह भाषणं जे या 2 वाहिन्यांनी प्रसारित केल्यामुळे त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आलेली होती. तर हे प्रकरण जे आहेत बघा, आता हा टॉपिक जो आहे तुमच्यासाठी महत्वाचा कुठला, कशासाठी महत्वाचा आहे ते समजून घ्या. बघा, पहिले तर आपण जर तुम्ही राज्यसेवेची परीक्षा देताय तर राज्यसेवेमध्ये तुमचा GS2 चा जो पेपर आहे या GS2 च्या पेपरसाठी इम्पॉर्टंट आहे, करंटशी रिलेटेड आहे आणि त्याच्यामध्ये प्रसार माध्यमांचं स्वातंत्र्य वेगवेगळं जे आहे त्याच्याबद्दलची माहिती येते. जर तुम्ही कंबाईनची तयारी करताय, कंबाईनमध्ये PSIच्या दृष्टिकोनातून जर बघताय तर PSI मध्ये इंडियन पिनल कोड हा एक सब्जेक्ट आहे. या इंडियन पिनल कोडच्या कायद्यांबद्दल जे आहे ते तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. तर दोनही परीक्षांसाठी जो आहे हा मुद्दा महत्वाचा आहे भारतीय राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून. अमरावतीत कवड्या टिलवा या दुर्मिळ पक्षाची नोंद झाली होती. जे एक बोरगाव धरण नावाचं तिथे परिसर आहे, तिथे कवड्या टिलवा हा चिखल पक्षाच्या उपस्थितीमध्ये दुर्मिळ पक्षाची नोंद घेण्यात आली होती. तर ही जी आहे हा पक्षी जो आहे हा पक्षी साधारणपणे कुठे मिळत नाही, पण अमरावती जिल्ह्यामध्ये जो आहे तो सापडलेला आहे. तर त्या संदर्भात माहिती जी आहे ती वृत्तपत्रामध्ये आलेली होती. हा पक्षी जो आहे जवळपास 19 ते 20 सेंटीमीटर आकाराचा असतो. याला जे आहे ते सरळसोट चोरचेमध्ये चंचल तुतवार असं सुद्धा याला म्हटलं जातं. सॅडरलिंग असं याचं इंग्लिश नाव आहे आणि त्याचं शास्त्रीय नाव जे आहे ते कॅलिड्रिस अल्बा. हा जो पक्षी आहे ईशान्य सायबेरिया म्हणजे अलास्का किंवा ईशान्य सायबेरियामध्ये जातो आणि हिवाळी स्थलांतरा दरम्यान हा पक्षी जो आहे
थव्यासोबत भारताच्या समुद्र किनाऱ्यावरती येतो. पश्चिम किनारपट्टी आणि निकोबार भागामध्ये जो आहे याचं आगमन कमी प्रमाणात असलं तरी पूर्व किनारपट्टीवरती जे आहे याचं आगमन जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये होतं. पण जो खंडीय प्रदेश आहे, भारतीय उपखंडाचा प्रदेश आहे, या खंडाच्या प्रदेशमध्ये हा पक्षी फार कमी आढळतो आणि हा जो आहे तो आता महाराष्ट्रामधील अमरावती जिल्ह्यामध्ये आढळून आलेला आहे. त्यानंतरची बातमी, केंद्राने एकाच किमतीला लसी उपलब्ध कराव्यात असा सर्वोच्च न्यायालयाने सल्ला दिलेला आहे. एक बाब लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालय काय करतं, सर्वोच्च न्यायालय त्यांचा निर्णय कठोर निर्णय असतो जो सगळ्यांना मान्य आहे. काही बाबतींमध्ये लोकाभिमुख निर्णय घेण्यासाठी काही सल्ला जो आहे सर्वोच्च न्यायालय तो सल्ला देऊ शकतो. इथे सर्वोच्च न्यायालयाने काय सल्ला दिला की तुम्ही जर बघितलं काही लसी जे आहेत ते केंद्र सरकार जे ते फ्री देते. म्हणजे केंद्र सरकारने असा निर्णय घेतलाय की सगळं काही जे आहे ते फ्रीमध्ये व्हॅक्सिनेशन जे आहे ते केलं जाणार आहे. ठीक आहे, पण काही ठिकाणी जे आहे त्या पेड लसी सुद्धा ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत. मग या पेड लसी ज्या आहेत, या पेड लसींची किंमत जी आहे ती व्हेरी होते. म्हणजे कंपनी जी आहे ती जे हॉस्पिटल्स आहेत या हॉस्पिटल्सना लसी सप्लाय करतं. मग याच्यामध्ये काही सर्व्हिस टॅक्स, सर्व्हिस चार्जेस जे आहेत ते हॉस्पिटल्स घेतात. सर्व्हिस चार्जेस व्यतिरिक्त जर काही टॅक्सेस असतील तर ते टॅक्सेस घेतात. मग याच्यामुळे जे आहे त्या किमतींमध्ये बराचसा फरक जो आहे तो जाणवतो. मग किमती ज्या आहेत त्या काय त्या डिक्लेअर कराव्या, कंपन्यांनी ज्या आहेत त्या मिनिमम किमती ठरवाव्यात. त्याच किमतीने जे आहे यांनी हॉस्पिटलला सप्लाय करावं आणि हॉस्पिटलने त्यांचा सर्व्हिस चार्ज ठरवून तो फिक्स करावा. हे सगळे जे आहेत ते वॅक्सिनेशन आहे. या वॅक्सिनेशनचं प्रत्येक कंपनीच्या सध्या 3च लसी ज्या आहेत त्या भारतामध्ये उपलब्ध आहे, कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिकची जी आहे. तर तुम्ही लसींच्या किमती ठरवा. हॉस्पिटलला, सेंट्रल गव्हर्नमेंटला, केंद्र सरकारला यांनी काय सांगितलं की तुम्ही थोडं इंटरव्हेन्शन करा. प्रत्येक हॉस्पिटल किती पैसा घेऊ शकतो, किती सर्व्हिस चार्ज घेऊ शकतो हे ठरवा, मॅक्सिमम किती घेऊ शकतो ते ठरवा आणि त्याच्यानुसार लसींच्या किमती ज्या आहेत त्या ठरवा. तर त्याबद्दल जे आहे सर्वोच्च न्यायालयाने जे इंटरव्हेन्शन केलं होतं. सर्वोच्च न्यायालय अजून एक बाब म्हणाली होती. सर्वोच्च न्यायालय काय म्हणालं की प्रत्येक राज्यावरती तुम्ही अवलंबून राहू नका. राज्यघटनेचा अनुच्छेद 1, राज्यघटनेचं कलम 1 काय म्हणतं, भारत हा राज्यांचा संघ असं नमूद केलंय. मग तुम्ही राज्यांचा संघ आहे तर राज्यांची अडचण जी होत आहे, कारण काय झालं होतं बेसिकली तुम्ही ज्या करंट अफेअर्स जर रोजच्या करत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल, म्हणजे मी रोज सकाळी कव्हर करतो तर त्याच्यामध्ये आपलं असं लक्षात येतं की रोज जे थोडे अपडेशन जे आहेत त्याच्यामध्ये येत जातात. काय झालं होतं की लसींचा पुरवठा राज्यांना लागणार होता. मग राज्यांनी काय केलं त्यासाठी निविदा काढल्या. निविदा म्हणजे काय आपण त्याला म्हणतो, इंग्लिशमध्ये काय शब्द येईल त्याला सांगतो मी थोडा. राज्यांनी ज्या आहे त्या निविदा काढल्या. या राज्यांच्या निविदांना जे आहे ते कोणीच रिस्पॉन्स केला नाही. फक्त मुंबईने जी ही काढली होती, टेंडर काढलं होतं, टेंडर ज्याला आपण म्हणतो, मुंबईने जे टेंडर काढलं होतं त्याला 8 कंपन्यांनी रिस्पॉन्स केला. जागतिक निविदा त्यांनी काढल्या होत्या, पण बाकी राज्यांना कोणी रिस्पॉन्स केला नाही. मग हे काय होईल याच्यामुळे, येस करेक्ट, थँक्यू, टेंडर तुम्ही सांगितलं योजना त्याबद्दल. तर त्यावेळी काय झालं होतं, राज्यांना जो आहे तो पुरवठा कमी झाला होता. 50% केंद्र सरकार घेणार होतं, 25% राज्य सरकारांना लसी मिळणार होत्या आणि 25% लसी ज्या त्या प्रायव्हेटला दिल्या जाणार होत्या. मग सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं, तुम्ही जेव्हा भारताला एक राज्यांचा संघ म्हणता तर तुमचं सुद्धा जे आहे तुम्ही सुद्धा जे आहे ते काय करायचं, तुम्ही सुद्धा जे आहे ते राज्यांना मदत करा. मग इथे केंद्राने एक नंतर निर्णय घेतला की सर्व लसी ज्या आहेत त्या केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यांना पुरवठा दिला जाईल. राज्यांची लोकसंख्या, तिथे असलेली गरज या सगळ्यांचा विचार करून कोटा ठरवून राज्यांना लसीचा पुरवठा केला जाणार आहे आणि सर्वांसाठी जे आहे त्या लसी मोफत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मग घेतला होता. मग याच्यामध्ये काय झालं होतं की सर्वोच्च न्यायालयाने एक अजून गोष्ट म्हटली की तुम्हाला मी काल बोललो होतो की कोविन वरती तुम्ही रजिस्टर करा. यू आर व्हेरी मच अवेअर, तुम्ही जे आहे ते करू शकता. तुम्ही सुज्ञ आहात, तुमच्याकडे मोबाईल आहे, तुमच्याकडे इंटरनेट आहे, तुम्ही त्याच्यावरती रजिस्टर करू शकता. कोविन ऍप वरती नाही झालं तर तुम्ही वेबसाईट वरती करणार, कुठे रजिस्टर करू शकता. पण जो अशिक्षित मजूर आहे, गरीब व्यक्ती आहे, हा कसा नोंदणी करणार ना. मग यासाठी तुम्ही काय करताय अशी विचारणा सुद्धा जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाने केली होती. तर त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी काम करा, त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी पर्यायी व्यवस्था तुम्ही आणा, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. बघा, सर्वोच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र इथे कसं काय आलं. सर्वोच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र महत्वाचं आहे. देशातील जनतेसोबत काही होत असेल, जर म्हणजे भारतीय न्याय व्यवस्था जी आहे ना, ही भारतीय न्याय व्यवस्था स्वतंत्र असण्याचा हा फायदा आहे. जर कुठे काही प्रॉब्लेम्स येत आहे, केंद्र सरकार किंवा राज्य सरकार जे आहेत यांना
काही गोष्टी ठरवण्यामध्ये जर अडचण येत असेल तर बघा, भारताचं जे सर्वोच्च न्यायालय आहे, भारतीय सर्वोच्च न्यायालय या संदर्भात कार्य करते. चला थोडं फास्ट घेऊयात, न्यूज भरपूर आहेत, जवळपास 100 स्लाइड्स आहेत, आपण 22व्या स्लाइड होती पोहोचलेलो आहे, त्यामुळे लवकरात लवकर कव्हर करायचं आहे. रोजच्या न्यूज महत्वाच्या आहेत, त्यामुळे रोजच्या तुम्ही रोज करत राहा. इथे मी जे आहे ते एक संकलित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि थोडंसं जे आहे ते मी आता फास्ट घेईल, कारण की कसं आहे, आपल्या बॅचमध्ये ते आपलं कव्हर झालं पाहिजे. गोवर्धन सिंह रावत यांची जी आहे ती नाबार्डच्या मुख्य व्यवस्थापकपदी निवड झालेली आहे. नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. 1992 पासून ते नाबार्डमध्ये कार्यरत आहेत. मानव संसाधन व्यवस्थापन, राज्य प्रकल्प निधी, कॉर्पोरेट नियोजन, व्यवसाय पुढाकार आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमधून त्यांचा 29 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आणि त्यातून जे आहे ते आता नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक म्हणून जे त्यांची नियुक्ती झाली आहे. तर नाबार्ड म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. नाबार्ड ही जी आहे फुल्ली आरबीआयच्या अंतर्गत कार्य करणारी संस्था आहे. नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, जिची स्थापना 1952 मध्ये जी आहे ती करण्यात आलेली होती. 1982 मध्ये जे याची स्थापना करण्यात आली होती. काय झालं, नाबार्डची जी संस्था आहे ना, नाबार्ड 1982 मध्ये जे आहे याची स्थापना आहे 12 जुलैला. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत काम करते. येस, ऑफलाईन अवेलेबल केलेलं आहे, पण एक बाब लक्षात घ्या, ऑफलाईन इज अवेलेबल फॉर 45 अँड अबोव. 18 ते 45 साठी जे आहे ते अजूनही असं आहे की 18 ते 45 साठी पहिले नंबर लावावाच लागतो आणि फार कमी ठिकाणी जी आहे ही 18 ते 45 साठी सुविधा उपलब्ध आहे. माहीतच नाही नेमकं लसीकरण कुठे होतंय. आता जसं कालची तुम्ही न्यूज ऐकली असेल तर मॉडर्नाला जे आहे त्याला सुद्धा जे आहे त्या भारतामध्ये इमर्जन्सी युसेज साठी परवानगी मिळाली आहे आणि जूनच्या अखेरपर्यंत जे आहे ते अमेरिका आपल्याला लसी देणार होतो, पुरवठा मिळणार होता. पण या पण लसी जे आहे त्या मॉडर्नाच्या येतील, म्हणजे चौथी लस जी आहे ही भारतामध्ये चालू होईल आता. बरं, आपण आपल्या मुद्द्यावरती येऊया, नाबार्ड वरती. नाबार्ड जी आहे नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, प्रामुख्याने शेती आणि ग्रामीण विकासासाठी जे आहे फायनान्स प्रोव्हाइड करण्याचं काम जे आहे ते नाबार्डच्या माध्यमातून केलं जातं. तर नाबार्ड जी आहे ती भारतामधली एक महत्वाची संस्था आणि हर्षकुमार भानवाला जे आहे त्याचे चेअरपर्सन आणि आता मुख्य महाव्यवस्थापक म्हणून जे आहे ते गोवर्धन सिंह रावत यांची नियुक्ती झालेली आहे. पुढची न्यूज, पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय. नुकताच बर्ड फ्लूचा नव्या विषाणूचा रुग्ण चीनमध्ये आढळून आला. बर्ड फ्लूचं जे एक नवीन व्हेरियंट सापडलं, या विषाणूची खालीलपैकी योग्य वैशिष्ट्ये कोणती? याला H10N1 या नावाने ओळखलं जातं. हा विषाणू मानवामध्ये प्रथम 2010 मध्ये आढळून आला. हा विषाणू सर्व पक्ष्यांमध्ये आढळतो. या विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता खूप जास्त आहे. तर यापैकी आपल्याला योग्य वैशिष्ट्ये जी आहेत ती ओळखायची आहेत. याची योग्य वैशिष्ट्ये कोणती? बघा, 4 ऑप्शन तुमच्या समोर आहे. सर्व योग्य आहेत, फक्त 2 व 3, फक्त 4 की यापैकी एकही नाही? बर्ड फ्लू ज्याला म्हणतो आपण, बर्ड फ्लू, तर बर्ड फ्लू सुद्धा जो आहे तो विषाणूंपासून. ओनली खंडू अडसकर हॅज गिवन द करेक्ट आन्सर. बाकी सगळ्यांचं जे आहे ते उत्तर चुकलेलं आहे. तुम्ही जर प्रश्नामध्ये बघितलं असेल, बघा लक्षात घ्या, प्रश्नांमध्ये मी काही गोष्टी अंडरलाईन केलेल्या आहेत. त्याला आपण कीवर्ड्स म्हणतो. कुठलाही प्रश्न वाचताना जेव्हा मल्टी स्टेटमेंट प्रकारचे क्वेश्चन येतात तर त्यातला प्रत्येक शब्द न शब्द जो आहे तो तुमच्यासाठी महत्वाचा आहे. हा विषाणू इथे काय म्हटलंय? H10N1, हाय H10N3. मानवांमध्ये म्हटलंय 2010 मध्ये. नाही, आता काय, बर्ड फ्लूच्या नव्या विषाणूचा रुग्ण चीनमध्ये आत्ताच सापडलाय असं प्रश्नामध्ये त्याच्याबद्दल म्हटलंय, म्हणजे 2021 मध्ये पहिल्यांदा आढळून आलाय. H5N1 जो आहे तो वेगळा आहे. H5N1 बद्दल सुद्धा माहिती देतो. सर्व पक्ष्यांमध्ये नाही तर मेनली कोणामध्ये आढळतो? कोंबड्यांमध्ये आढळतो. आणि याची प्रसार होण्याची शक्यता जी आहे ती नाहीये. त्यामुळे यापैकी एकही नाही जे आहे हे योग्य उत्तर आहे. H10N3 या नावाने ओळखला जातो, ज्याचा प्रादुर्भाव जो आहे तो मानवामध्ये पहिल्यांदा 2021 मध्ये चीनमध्ये आढळून आला. कोंबड्यांमध्ये आढळतो. विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता जी आहे ती फार जास्त नाहीये आणि या विषाणूचा याआधी एकही रुग्ण सापडला नव्हता. या गटामधला H5N3 जो आहे, H5N3 जो आहे हा विषाणू सर्वात जास्त घातक आहे.
तर जो एक व्यक्ती झेजियांग शहरामधला सापडला होता, त्याला ताप आणि इतर लक्षणं आढळली होती. तर H10N3 व्हेरियंट जो आहे, 2 एप्रिलला पहिल्यांदा रुग्णालयात दाखल झाला होता आणि H10N3 व्हेरियंटचा इन्फ्लुएन्झा व्हायरस असल्याचं निदान जे आहे त्याच्या टेस्टिंगमध्ये आढळून आलेलं आहे. तर याबद्दल बरीच चर्चा जी आहे ती होती. चीनमध्ये हा पहिल्यांदाच प्रथम मानवी घटना जी आहे ती नोंदवण्यात आली होती. हा जो H10N3 जो आहे हा इट इज लो पॅथोजेनिक और रिलेटिव्हली लेस सिव्हिअर स्ट्रेन व्हायरस इन द पोल्ट्री. पोल्ट्रीमध्ये मेनली आढळतो. NSC जी आहे चीनची जी संस्था आहे, या चीनच्या संस्थेच्या अंतर्गत हा जास्त प्रमाणामध्ये पसरू शकत नाहीये. तर याचा पहिला रुग्ण जो आहे तो चीनमध्ये आढळला होता. पतमानांकनाला धोक्याचा मूडीज कडून इशारा. आता हे जे आहे मूडीज आहेत, S&P जे आहेत, स्टँडर्ड अँड पुअर ज्या म्हणतात, या वेगवेगळ्या क्रेडिट रेटिंग एजन्सीज असतात. या क्रेडिट रेटिंग एजन्सीज काय करतात, जगभरातले विविध देश आहेत, विविध कंपनीज आहेत, यांचा एक स्टॅटिस्टिकल अभ्यास करतात. या स्टॅटिस्टिकल अभ्यासामधनं हा किती प्रगती करेल, यांची ग्रोथ कशा प्रकारे असेल, याबद्दल जो आहे तो माहिती देतात. आणि मूडीजने म्हटलंय की भारताची अर्थव्यवस्था येत्या वर्षामध्ये 2022 मध्ये जी आहे, मार्च 2022 पर्यंत 9.3% जी आहे ती ग्रो करू शकते. जसं आपण सुरुवातीला न्यूजमध्ये बघितलं की भारताची जी ग्रोथ होती मागच्या वर्षी, इट वॉज -7.3%. याच्यावरून जी आहे ती भारतीय अर्थव्यवस्था 9.3% जी आहे ती वाढू शकते. पण तरी सुद्धा जे आहे याला धोका आहे. जर COVID-19ची सेकंड फेज आहे, सेकंड फेज तर नुकतीच ओसरलेली आहे, बट थर्ड वेव्ह जी आहे इट इज एक्सपेक्टेड आहे. या सगळ्यांसाठी जे आहे ते भारतीय सरकारला तयार राहणं गरजेचं आहे. आणि जेव्हा भारत सरकार सगळ्या गोष्टींसाठी पूर्णपणे तयार असेल, तेव्हाच भारताची ग्रोथ जी आहे ती 9.3%नी होऊ शकते. आणि स्टेट बँकेच्या अर्थतज्ञांनी काय म्हटलंय, हे भाकीत वर्तवलेलं आहे की द ग्रोथ वुड बी 7.9%. म्हणजे जी S&P ने म्हटलंय किंवा जो मूडीजने म्हटलंय त्यापेक्षा सुद्धा जी आहे ती कमी ग्रोथ होऊ शकते. इट इज एक्सपेक्टेड दॅट इंडिया विल ग्रो बाय 7.9%. आता जे भारताचं $5 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था होण्याचं स्वप्न होतं, यासाठी जे आहे कंटिन्युअसली 5 वर्ष जे आहे ते मिनिमम 8% GDP जो आहे तो आवश्यक होता, बरोबर. पण ऑलरेडी जे आहे मागच्या वर्षामध्ये याला खीळ बसली आणि या वर्षी सुद्धा जे आहे ते प्रमाण कमी असेल. त्यामुळे 5 ट्रिलियनची जी अर्थव्यवस्था भारताला व्हायचं आहे, यासाठी बराच कालावधी जो आहे तो अजून जाऊ शकतो. व्हाईस ऍडमिरल रणवीर सिंग यांची रणवीर सिंग AVSM-NM यांना जे आहे ते नौदलाचे डेप्युटी चीफ म्हणून पदभार स्वीकारला. नौदलाचे उपप्रमुख म्हणून जे आहे ऍडमिरल रणवीर सिंग AVMS-NM यांची नियुक्ती 1 जून पासून करण्यात आली होती. नौदलामध्ये ते 1983 पासून कार्यरत आहेत आणि ध्वजाधिकारी, मास्टर गिन इन्स्ट्रुमेंट रेटिंग जे आहे, हे सगळे रेटिंग त्यांना प्राप्त आहेत. आणि त्यांनी जे आपल्या कालावधीमध्ये बऱ्याचशा लढाऊ विमानांचं, जे नेव्हीचे लढाऊ विमान आहेत त्यांचं उड्डाण केलं आहे. आणि आता नौदलाचे उपप्रमुख म्हणून जे आहे त्यांची नियुक्ती झाली आहे. रणवीर सिंग, व्हाईस ऍडमिरल रणवीर सिंग जे त्यांना म्हटलं जातं. MS पवार जे आहे ते 31 मे 2021 ला निवृत्त झाले आणि त्यांच्या जागी जे त्यांचा पदभार जो आहे तो रणवीर सिंग यांनी स्वीकारलाय. 2000 साली चीफ ऑफ नेव्हल स्टाफ म्हणून त्यांना गौरवण्यात आलं होतं. तसंच 2004 मध्ये नौसेना पदक आणि 2017 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकाने सुद्धा जे आहे ते सन्मानित करण्यात आलं होतं. तर हे लक्षात ठेवा, नौदलाचे उपप्रमुख म्हणून जे आहे रणवीर सिंग यांची नियुक्ती झालेली आहे. सैन्य शिक्षण कोर, आर्मी एज्युकेशन कोर यांचा 100वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. 1921 मध्ये जे आहे आर्मी एज्युकेशन कोरची स्थापना करण्यात आली होती. काय होतं त्यावेळेच्या कालावधीमध्ये जर आपण बघितलं तर शिक्षणाचं महत्व एवढं नव्हतं. शारीरिक बलावरती जे आहे आर्मीमध्ये किंवा सैन्यामध्ये, भारतीय सैन्य म्हणजे त्यावेळी ब्रिटिशांच्या अंतर्गत होतं. तर काय झालं होतं, यांची नियुक्ती करताना मेनली कशावरती फोकस केला जायचा, मेनली कशावरती फोकस होता, शारीरिक बलावरती. तर मग जे लोक सेनेमध्ये भरती झाले आहेत त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था जी आहे ती सेनेच्या माध्यमातून केली जायची. आणि सैन्य शैक्षणिक कोर किंवा आर्मी एज्युकेशन कोर जे आहे त्यासाठी स्थापन करण्यात आली होती. तर यांचा 100वा वर्धापन दिन जो आहे तो नुकताच साजरा करण्यात आला होता. परत आपण COVID-19च्या न्यूज वरती आलोय. काप्पा अँड डेल्टा ही नावं देण्यात आली आहे भारतीय व्हेरियंटला. त्यांना जे आहे ते आता भारतीय व्हेरियंट असं म्हटलं जाणार नाहीये.
जे व्हेरियंट पहिल्यांदा भारतामध्ये मिळाले आहेत त्यांना कॅप्पा आणि डेल्टा अशी नावं देण्यात आली आहे. जसं अल्फा, बीटा, गॅमा जे असतं ना, त्याचप्रमाणे जे याला कॅप्पा नाव देण्यात आलं. भारतीय व्हेरियंट जो होता 1.1.B111 आणि 1.17 हे जे आहेत यांना या कोविडच्या व्हेरियंटला अशा प्रकारे नाव जे आहे ते कोणी दिलंय? WHO. आणि आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डेल्टा जो व्हेरियंट आहे, या डेल्टा असं दाखवला तो अँड डेल्टा प्लस या व्हेरियंटमुळे काय, या व्हेरियंटचा धोका जो आहे तो जास्त उद्भवू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये परत काय करण्यात आलंय? लॉकडाऊन नाहीये पण निर्बंध वाढवण्यात आले. तिसरी वेव्ह जी आहे या व्हेरियंटमुळे येऊ शकते असं सांगण्यात आलंय. ऍक्च्युली काल आपण काल मी जेव्हा करंट अफेअर्सच्या न्यूज घेतल्या होत्या त्यामध्ये सांगितलं होतं, जेव्हा मी डेली करंट घेतो तेव्हा, तर तिथे सांगितलं होतं की हा जो RNA जो आहे, हा जो व्हायरस आहे, या व्हायरसमध्ये काय RNA स्ट्रक्चर आहे, DNA नाही. मानवामध्ये कसं असतं DNA हेलिकल स्ट्रक्चर असतं. हा जो कोविडचा व्हायरस आहे याच्यामध्ये असं हेलिकल स्ट्रक्चर जे आहे ते कसं आहे? RNA सिंगल स्ट्रेंड आहे. तर याच्यावरती जे जिनोम असतो याच्यावरती जे आहे त्याचं कोडिंग जो आहे तो सतत चेंज करत जातो. का चेंज करतो? सर्वायवलसाठी. याच्यामध्ये वाईट किंवा चांगलं असे दोनही प्रकारचे परिणाम असू शकतात. चांगले परिणाम जे ज्याच्यामध्ये मानवामध्ये हा जर कुठलाच इफेक्ट होत नाही तर त्याला चांगला परिणाम आपण म्हणू शकतो. हा फारच कमी आढळतो. पण डेल्टा किंवा डेल्टा प्लस जे व्हेरियंट सापडलेले आहेत, या व्हेरियंटमुळे काय होतं रे? अतिशय डेंजरस असं समजलं जातंय आणि भारतीय व्हेरियंटला डेल्टा असं नाव देण्यात आलेलं आहे. B1.1.7 हा जो आहे तो पहिल्यांदा युनायटेड किंगडम मध्ये सापडला होता, त्याला अल्फा नाव दिलं. जो एक साऊथ आफ्रिकेमध्ये व्हेरियंट सापडला होता त्याला बीटा असं नाव देण्यात आलंय. जो ब्राझीलमध्ये सापडला होता त्याला गॅमा आणि P.2 व्हेरियंट जो त्याला झीटा असं नाव देण्यात आलंय. जो युनायटेड स्टेट्समध्ये सापडला होता त्याला एप्सिलॉन असं नाव देण्यात आलं होतं. आणि भारतामध्ये काय नाव देण्यात आलं? डेल्टा आणि कॅपा असं नाव जे आहे ते भारतीय व्हेरियंटला देण्यात आलं होतं. बघा, एक बाब लक्षात घ्या, COVID-19 हे नाव सुद्धा कोणी दिलंय? COVID-19 हे नाव या आजाराला कोणी दिलंय? WHO ने दिलंय. कोरोना व्हायरस डिसीज, कोरोना व्हायरस डिसीज. आणि 2019 मध्ये हा पहिल्यांदा आढळला होता, म्हणून त्याला COVID-19 जे आहे ते नाव यांनी दिलं होतं. SARS-CoV-2 असं या व्हायरसचं नाव आहे. व्हायरसला नाव जे होतं SARS-CoV-2 होतं आणि जो आजार आहे त्याला COVID-19 असं नाव देण्यात आलं होतं. टाटा स्टील इज वन ऑफ द मेजर स्टील मॅन्युफॅक्चर इन इंडिया. टाटा स्टीलचे VV नरेंद्रन जे आहे ते CII चे नवीन अध्यक्ष बनले. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज ही जी संघटना आहे, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, भारतामधले उद्योगधंदे वाढवण्यासाठी, उद्योगधंद्यांमध्ये चांगल्या प्रकारचं इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी जे ही संस्था कार्य करते, तर त्याचे अध्यक्ष म्हणून जे आहे टी व्ही नरेंद्रन जे आहे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, जे की CEO आणि MD आहेत कशाचे? टाटा स्टीलचे. जे उदय कोटक जे कोटक बँकेचे CEO आणि MD होते, यांची जागा जी आहे, उदय कोटक यांच्या जागी जे आहे आता कोणाची नियुक्ती झाली? टी नरेंद्रन यांना जे आहे ते CIIचं अध्यक्ष पद जे आहे ते देण्यात आलेलं आहे. चला, आता एक तुमच्यासाठी प्रश्न आलाय, जागतिक सायकल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 1 जून, 3 जून, 5 जून, 7 जून. चला, सायकल दिवस. जगभरामध्ये सायकलचं महत्व वाढावं यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आता कसं आहे की सायकलच्या विक्रीमध्ये एक बाब अजून लक्षात आली की या लॉकडाऊन नंतर जे आहे सायकलींच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. कारण काय त्याचं सायकलींच्या विक्रीमध्ये वाढ होण्याचं? तर एक स्वस्त साधन आहे एक्झरसाईज साठी म्हणून जो आहे हा दिवस वापरला, सायकल जी आहे ती वापरल्या जाते ऍज अ एक्झरसाईजचं साधन म्हणून. तर भारतामध्ये जे आहे हिरो सायकल, जर तुम्ही बघितलं, नाव ऐकलं असेल, इट इज द मेजर सायकल मॅन्युफॅक्चरर, बायसिकल मॅन्युफॅक्चरर इन इंडिया. जगातला सगळ्यात मोठा मॅन्युफॅक्चरर म्हटलं जातं. तर यावर्षी जे आहे सायकलिंगच्या विक्रीमध्ये चांगल्या प्रकारे वाढ झाली आहे. आणि एक प्रदूषणमुक्त साधन म्हणून, प्रवासाचं प्रदूषणमुक्त साधन म्हणून जो आहे सायकलचं महत्व वाढावं यासाठी 3 जून हा दिवस जो आहे वर्ल्ड सायकल डे म्हणून जो आहे तो साजरा केला जातो. जगभरामध्ये जागरूकता निर्माण करणं याच्या मागे उद्देश आहे. कशामध्ये? जनतेमध्ये. रोग रोखणे, आरोग्यास प्रोत्साहन देणं, सहिष्णुता वाढवणं, परस्पर समन्वय आणि आदर वाढवणं यासाठी जे आहे या दिवसाचं उद्दिष्ट आहे.
एप्रिल 2018 पासून हा दिवस साजरा करणं जे आहे ते चालू करण्यात आलं होतं. एन्जॉय द वर्ल्ड फ्रॉम सीट ऑफ युअर बाईक. तर हा दिवस जो आहे तो महत्वाचा आहे. 2018 पासून सुरुवात करण्यात आली आहे आणि जून 3 जो आहे तो वर्ल्ड बायसिकल डे म्हणून जो आहे तो साजरा केला जातो. सायकल इज द चीपेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन, इको फ्रेंडली अँड बेस्ट फॉर हेल्थ. तर हा जो आहे तो एक महत्वाचा दिवस जून 3 वर्ल्ड बायसिकल डे म्हणून जो आहे तो साजरा केला जातो. क्लिअर आहे सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंतच्या न्यूज सगळ्यांच्या लक्षात आल्या का? सांगा मला जरा थोडं, की फास्ट होत आहे. जवळपास सगळा डेटा कव्हर करण्याचा प्रयत्न मी करतोय, जेवढं जास्तीत जास्त तुमच्यासाठी कव्हर करता येईल. सर्वच दृष्टिकोनातून महत्वाच्या न्यूज जे आहे ते आपण कव्हर करतोय. येस, एक वेळा जे जे अवेलेबल आहेत सगळ्यांच्या लक्षात येत आहे, तर मी कंटिन्यू करतोय पुढे. तुमचा एक रिस्पॉन्स. येस, थँक्यू. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी एक योजना चालू केली बालकांसाठी. आता काय झालं, कोविड-19 मुळे बरेच मृत्यू जे आहेत ते झाले. टोटल जवळपास 4.5 लाख मृत्यू जे आहेत ते भारतामध्ये झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. तर जे 0 ते 18 वयोगटातली मुलं आहेत, अशा मुलांना आर्थिक मदत 5 लाख रुपये आर्थिक मदत जी आहे ती दिली जाणार आहे. आणि ही जी मदत आहे, जे बालक सक्षम होईपर्यंत होतील तोपर्यंत बाल संगोपनाचा खर्च जो आहे या योजनेतून उचलला जाणार आहे. आता ज्यांचे नातेवाईक जे आहे, काही काही अनाथ झाले असतील तर त्यांचे नातेवाईक जे आहेत हे नातेवाईक सांभाळ करतील, तर त्यांना या रकमेच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे. 18 वर्षाची मुलं पूर्ण झाली की त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी यातून मदत जी आहे ती दिली जाणार आहे. तर ही योजना जी आहे ती ही महाराष्ट्रामधल्या गव्हर्नमेंटने राबवलेली आहे. खूप गरज आहे मुलांना, खूप गरज आहे. बऱ्याच मुलांचं जे आहे ते छत्र हरपलेलं आहे. काही छोटी मुलं जी आहेत ती राहिली आहेत. जर कोणाचे नातेवाईक सांभाळ करत असतील तर ही एक रकमी जी आहे 5 लाख रुपये मुदत ठेवून म्हणून त्यांना दिली जाणार आहे. आणि ठेवीची रक्कम जी आहे ती त्या बालकांना 21 वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर मिळालंय. जर यदा कदाचित कोणी नातेवाईकांपैकी या मुलांचा सांभाळ करण्यास इच्छुक नसेल तर त्या मुलाला जे आहे ते बालगृहामध्ये दाखल करण्यात येईल आणि त्याच्या नावे जी ही रक्कम ठेवून त्याचं संगोपन जे आहे ते केलं जाणार आहे. ठीक आहे. तर ही एक योजना जी आहे ती महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक कृती दल यासाठी स्थापन केलेलं आहे आणि या कृती दलाच्या अंतर्गत हे सगळं काही जे आहे ते कार्य केलं जाणार आहे. खूप गरज आहे मुलांना, ज्यांचा प्रॉब्लेम झाले त्या मुलांना जे आहे हे अशा प्रकारे देणं गरजेचं आहे. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनेच नाही तर जवळपास सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारने सुद्धा या संदर्भातील योजना जी आहे ती राबवलेली आहे. गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिवस, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री जे आहेत तर त्यांच्यावरचं एक टपाल तिकीट जे आहे, या टपाल तिकिटाचं प्रकाशन जे आहे ते करण्यात आलं. पोस्टल तिकीट जे आहे ते करण्यात आलेलं आहे. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी जे आहे याचं विमोचन जे आहे ते केलं होतं. आणि महाराष्ट्रातले जे केंद्रीय मंत्री आहेत, राज्यमंत्री आहेत, विरोधी पक्षनेते जे आहेत हे सगळे यावेळी उपस्थित होते. तर गोपीनाथजी मुंडे यांच्यावरती जे आहे एक तिकिटाचं विमोचन जे आहे ते करण्यात आलंय 3 जून तारखेला. आपण राजद्रोहाबद्दल मगाशी सुद्धा न्यूज बघितली होती. राजद्रोहाच्या आरोपातून प्रत्येक पत्रकाराला जे ते संरक्षण देण्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने केलाय. त्यामुळे विनोद दुआ जे आहेत, द वायरचे विनोद दुआ होते, त्यांच्यावरती काही गुन्हे लादण्यात आले होते. तर हे गुन्हे जे आहेत ते कॅन्सल करण्यात आलेले आहेत. एक त्यांच्यावरती 1962 मधला एक खटला होता. केदार सिंग प्रकरणामध्ये संरक्षण मिळालं होतं आणि हा खटला जो आहे चालला होता. तर पत्रकार जे आहेत या पत्रकारांना आपलं मत मांडण्याचं जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की त्यांना मत मांडता येईल आणि तो कायदा जो आहे त्यांनी रद्द केला. भारतीय दंडविधान संहितेच्या राजद्रोहाच्या गुन्ह्याची व्याप्ती आणि कक्षा या मुद्द्यांशी याचिकेवर 1962 साली सर्वोच्च न्यायालयाने केदार सिंह प्रकरणी निकाल दिला होता आणि भारतीय दंडविधानाचा कलम 124 आता परत आलाय.
मगाशी पण आपण बघितलं होतं 124 अ ची वैधता ग्राह्य मानतानाच सरकारच्या कृतींवर टीका केल्याबद्दल एखाद्या नागरिकावर राजद्रोहाचा आरोप ठेवता येणार नाही असं स्पष्ट केलंय. म्हणजे सरकारवरती जर टीका केली तर त्या व्यक्तीला डायरेक्ट त्या व्यक्तीवरती ज्या राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. तर असं करता येणार नाही असं क्लिअर कट जे आहे, क्लिअर कट कोणी सांगितलेलं आहे? सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. ठीक आहे? तर ही एक महत्वाची न्यूज आपण म्हणू शकतो. थोडक्यात पण काही महत्वाच्या न्यूज सुद्धा आपण कव्हर करूया. हा, आणि तुम्ही जे आहे डेली जे आहे ते टेक्स्टबुक वरती पण तुम्हाला पीडीएफ जे आहेत ते अवेलेबल होतात. टेक्स्टबुक वरती करंट अफेअर्सच्या पीडीएफ असतात, त्या सुद्धा तुम्ही बघू शकता. क्लासेस जे आहे ते तुम्हाला बघता येतील. मी सुद्धा जे आहे ते रोजच्या कव्हर करतो, पण इथे नाही कव्हर करत. इथे जे तुमच्यासाठी मंथली जे आहे ते कव्हरेज आहे. म्हणजे वीक वाईज जे आहे ते आपण कव्हरेज न्यूजचं करतोय. द इंडियन युनिव्हर्सिटीज हॅव मेड इट टॉप 200 युनिव्हर्सिटीज इन 2021. टाइम्स हायर एज्युकेशन THE एशियाने हा सर्वे केलाय. एशियामधल्या सर्वेमध्ये भारतामधल्या 18 युनिव्हर्सिटीज मिळाल्यात आणि महाराष्ट्रामधल्या केवळ 3 युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्याच्यामधल्या उपलब्ध आहेत. The Indian Institute of Sciences continues as the best domestic institution ranked 37 in Asia, followed by IIT इंदोर आणि IIT रोपड. बघा, भारतामधलं IISc जे आहे बेंगलोरमध्ये जे आहे या लिस्टमध्ये 37व्या क्रमांकावरती आहे, जे की भारतातला टॉपचा क्रमांक आहे. राज्यातल्या 3 उच्च शिक्षण संस्थांना जे आहे या 200 संस्थांमध्ये स्थान जे आहे ते मिळालेलं आहे, ज्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा समावेश आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, जागतिक पर्यावरण दिन 2021. आपण सुरुवातीला जे आहेत ते दिनविशेष सगळे घेतले होते. तर त्या दिनविशेष मधूनच बघा, त्यातूनच एक प्रश्न आलेला आहे. जागतिक पर्यावरण दिन 2021 ची संकल्पना किंवा थीम काय आहे? परिसंस्था, पुनर्संचयन, निर्णयासाठी, निसर्गासाठी वेळ, वायू प्रदूषणाचा लढा की प्लास्टिक प्रदूषणाशी लढा. एक पोल तुमच्या समोर देतोय. जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करा. काय होतं की प्रश्नांचं उत्तर दिलं थोडंसं जे आहे ते आपल्याला एक सवय लागते करेक्ट आन्सर मार्किंग करायची, आणि जेवढी जेवढी उत्तर तुमची करेक्ट येतील तेवढा तेवढा तुम्हाला फायदा त्याच्यामध्ये होत राहील. चला बघूया. जागतिक पर्यावरण दिन, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, अतिशय महत्वाचा दिवस. पर्यावरणामध्ये सुद्धा प्रश्न आहेत, सायन्स मध्ये सुद्धा प्रश्न आहेत, करंट अफेअर्स मध्ये सुद्धा प्रश्न आहे. चला बघूया. ओके, थोडासा वेळ आहे शिल्लक. चला, खूप लोकांचं उत्तर जे आहे ते करेक्ट आहे. पर्यावरण परिसंस्था पुनर्संचयन. परिसंस्था पुनर्संचयन जी आहे ही जागतिक पर्यावरण दिवसाची थीम होती. परिसंस्था पुनर्संचयन, वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे, अतिशय महत्वाचा. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणं, समस्या किंवा संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणं आणि पर्यावरण विषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणं हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा हेतू आहे. तर एक महत्वाचा हेतू जो आहे तो आलेला आहे. आता बघा, 2021 ची थीम परिसंस्था पुनर्संचयन, 2020 संकल्पना निसर्गासाठी, त्यानंतर 2019 मध्ये वायू प्रदूषणाशी लढा होती, 2018 मध्ये प्लास्टिक प्रदूषणाशी लढा. से नो टू प्लास्टिक, वायू प्रदूषणासाठी लढा, निसर्गासाठीची वेळ, या सर्व संकल्पना ज्या आहेत ते इथे चलो ठीक आहे. युनिसेफ रिचेस अन अग्रीमेंट विथ मॉडर्ना. मॉडर्ना जी आहे काय व्हॅक्सिन आहे, ही कोविड-19 साठी तयार केलेली व्हॅक्सिन आहे. आणि युनिसेफने काय केलं, युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड has reached an agreement with vaccine manufacturer Moderna to supply their international vaccines efforts.
तर ही जी व्हॅक्सिन जी आहे विल बी सप्लाइड टू युनिसेफ कोविड-19 व्हॅक्सिन ग्लोबल ऍक्सेस कोवॅक्स फॅसिलिटी ज्याला म्हटलं जातं, तर तिथून जे आहे ते येणार आहे. चला, फायनल क्वार्टर ऑफ 2021 मध्ये ह्या ज्या मॉडर्नाच्या काय म्हणतात शेवटच्या क्वार्टरमध्ये म्हणजे सप्टेंबर नंतर येण्याची शक्यता आहे. कोणासाठी? तर मुलांसाठी सुद्धा. सुरुवातीला जे ते 12 ते 18 ट्रायल चालू आहेत. डॉक्टर हर्षवर्धन कम्प्लीट्स हिज टेन्युअर ॲट WHO. WHO मध्ये जे आहे यांची नियुक्ती झाली होती 2 जून 2020 ला. त्यावेळी जे आहे त्यांनी ही ॲड्रेस द 149 सेशन ऑफ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन एक्झिक्युटिव्ह बोर्ड मीटिंग थ्रू व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. हे जे आहेत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे एक्झिक्युटिव्ह बोर्ड आहेत. तर त्यांच्याबद्दलची जी आहे ती कार्यकाल जो आहे तो त्यांचा डॉक्टर हर्षवर्धन यांचा इथे पूर्ण झालेला आहे. PIB मधून ही घेतलेली आहे बातमी. PIB मधनं कव्हर केलं बघा. भारतातील वृद्धांच्या मदतीसाठी थावरचंद गेहलोत सिनियर केअर इंजिन अँड सिनियर केअर वगैरे सगळं जे आहे त्याच्यामध्ये सिनियर केअर इंजिन ग्रोथ इंजिन आणि SAGE ज्याला आपण म्हणतो हे जे आहे पोर्टलचा प्रारंभ जो आहे तो करण्यात आलाय. बघा याच्यामध्ये काय केलेलं आहे, जी लोकसंख्या वाढते आहे, वृद्धांची लोकसंख्या वाढते, यांच्या गरजांवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी केंद्र सरकारने एक स्टार्टअप केलेला आहे. स्टार्टअपद्वारे वृद्धांची काळजी घेणारी उत्पादन आणि सेवांची ठीक आहे. तर हे जे आहे SAGE जे आहे याचा प्रारंभ जो तो करण्यात आलाय, सिनियर केअर इंजिन ग्रोथ इंजिन. सिनियर लोकांसाठी जे आहे ते हे करण्यात आलेलं एवढं लक्षात ठेवा. भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलांनी विमानतळ टेहळणी करणाऱ्या 11 रडार्सच्या खरेदीचा संरक्षण मंत्रालयाने करार केलाय. आणि महिंद्रा जे आहे महिंद्रा टेलिफोनिक्स इंटिग्रेटेड सिस्टीम जे सोबत हा करार त्यांचा आलाय. 11 रडार यंत्रणा जी आहे ते भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दल, इंडियन नेव्ही आणि इंडियन कोस्ट गार्ड जे आहेत ते खरेदी करणार आहे, ज्यांच्या माध्यमातून काय केलं जाणार आहे, विमानतळांची सुरक्षा जी आहे ती अजून बळकट जी आहे ती केली जाणार आहे. या संदर्भात बघा, तर ही जी आहे महिंद्रा कडून ही यांनी खरेदी केलेली आहे आणि याला मंजुरी जी आहे ती केंद्र सरकारकडून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जी आहे ती दिलेली आहे. CAA आठवतं का रे? सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट. या सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट वरती बराचसा वादंग जो तो झाला होता. ठीक आहे. आता हे जे CA म्हणजे काय होतं, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट, जे भारताचे शेजारी राष्ट्र आहे, या शेजारी राष्ट्रांमधून जे तिथे असलेले अल्पसंख्याक म्हणजे भारताच्या आजूबाजूला जर आपण बघितलं तर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे 3 राष्ट्र आहेत. तर इथनं जे नॉन मुस्लिम जे इकडे स्थलांतरित करतील त्यांना लवकरात लवकर जे आहे ते सिटिझनशिप देण्यासाठी कार्य केलं जाणार होतं, बरोबर. पण याच्यावरती जो आहे तो बराच चर्चा आणि आंदोलन जी आहे ती चालू होती. तर यासाठी 3 महिन्याचा कालावधी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने जो आहे तो दिलेला आहे. झायडस कॅडिला गेट्स द नॉट फॉर अ ड्रग. झायडस कॅडिलाने काय केलं, एक औषध तयार केलेलं आहे, त्याला टेंटेटिव्ह अप्रुव्हल जे आहे ते US फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे, चला बघा, झायडस कॅडिला जे आहे याला या संदर्भात US फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनने जी आहे ती परवानगी दिलेली
इट आहे. इट इज गॉट अप्रुव्हल टू मार्केट ऑझिरमिम टॅबलेट्स. त्यांनी एक टॅबलेट तयार केलेले आहेत, ज्या टॅबलेट ज्या आहेत त्या बऱ्याच उपयोगी असणार आहेत. चलो जाऊया पुढे. ओके, स्विफ्ट जीपीआय इन्स्टंट ही सुविधा देणारी जागतिक स्तरावरची दुसरी बँक कुठली ठरली आहे? एसबीआय, वेस्ट बेंगॉल, आयसीआयसीआय की आयएमएफ? पोल देतोय, पोलच्या माध्यमातून उत्तर द्या. चला द्या, पोल मध्ये उत्तर द्या. स्विफ्ट जीपीआय. पहिले तर स्विफ्ट जीपीआय म्हणजे काय आपण समजूयात. स्विफ्ट जीपीआय ना हे ग्लोबल पेमेंट रिसिव्ह करण्यासाठी होतं. म्हणजे फॉरेन मधून जर फंड यायचा असेल तर फॉरेन मधून येणारा फंड जो आहे तो डायरेक्टली आपल्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करता येत नाही. त्यासाठी स्विफ्ट जी आहे ही फॅसिलिटी वापरावी लागते. आणि प्रत्येक बँकेचा एक स्विफ्ट कोड असतो. तो स्विफ्ट कोड टाकला की मग जे आहे ते तुमचे पेमेंट्स फॉरेन मधनं जे आहे ते येऊ शकतात. आता इथे काय झालंय, इथे प्रश्नामध्ये काय विचारलंय, जीपीआय इन्स्टंट. चलो बघा, चला याचा प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे आयसीआयसीआय बँक. आयसीआयसीआय बँकेने परदेशी भागीदार बँकांना त्यांच्या ग्राहकांच्या वतीने त्वरित पैसे पाठवण्यास मदत करणारी सुविधा उपलब्ध करण्यासाठी स्विफ्ट बरोबर करार केलाय. लाभार्थ्याला त्वरित बँक खात्यात जमा होते. त्यामुळे आयसीआयसीआय बँक आशिया पॅसिफिक मधली पहिली बँक आणि जागतिक स्तरावरची अशी दुसरी बँक ठरलेली आहे ज्यांनी स्विफ्ट जीपीआय जे इन्स्टंट नावाची सुविधा देऊ केली आहे. तर 24/7 आणि 365 डेज जे आहे ते स्विफ्ट असणार आहे. त्वरित हस्तांतरण जे आहे ते स्विफ्ट जीपीआय इन्स्टंट मार्फत पाठवलेल्या 2 लाखापर्यंतच्या वैयक्तिक रकमेची त्वरित प्रक्रिया केली जाणार आहे. ठीक आहे, चला तर ही जी आहे ही एक महत्वाची बातमी. आयसीआयसीआय बँकेने काय स्विफ्ट इन्स्टंटचं जे आहे ते तयारी केली आहे. त्वरित हस्तांतरण स्विफ्ट जीपीआय इन्स्टंट मार्फत पाठवल्या 2 लाखापर्यंतच्या वैयक्तिक रकमेची त्वरित प्रक्रिया जी आहे ती केली जाते. म्हणजे जसं बँकेद्वारे आयएमपीएसच्या माध्यमातून काय होतं, आयएमपीएस करतं बँकेमध्ये, तर काय होतं, तुम्ही तर डायरेक्ट आपल्या एका खात्यातून पैसे जे आहेत ते निघतात आणि लगेच जे आहे ते दुसऱ्या खात्यामध्ये पोहोचतात. ते आयएमपीएस पद्धतीने होतं. तशाच प्रकारची जी आहे ती स्विफ्ट जीपीआय इन्स्टंट जे आहे ते यांनी आणलेलं आहे. तर या काही आता महत्वाच्या न्यूज होत्या. जेवढं आपलं कव्हर झालंय तेवढं आपण केलेलं आहे. आता एक प्रश्न तुमच्यासाठी सोडून जातोय. रिझर्व्ह बँकेने जे आहे ते भारताचा जीडीपी किती राहण्याची घोषणा केली आहे. हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. याबद्दलची माहिती जी आहे तुम्ही नंतर लेक्चरमध्ये जे आहे ते वाचू शकता. नोट्स जे आहे तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर मला वाटतं लगेच अवेलेबल होतात. तर रिझर्व्ह बँकेने सुद्धा जे आहे ते जीडीपी ग्रोथ किती राहील, किती असण्याची घोषणा जी आहे ती केलेली आहे. तर हे तुम्हाला जे आहे ते याबद्दल जे आहे तुम्हाला माहिती आज काढून ठेवायची आहे. तर हा प्रश्न मी जो आहे तो तुमच्यासाठी सोडून जातोय. आता तुम्हाला काही प्रश्न, काही अडचणी, काही टेक्निकल बाबी असतील तर बिलकुल जे आहे ते तुम्ही विचारू शकता. तुमचे सगळे प्रश्न जे आहे ते आपण सोडवणार आहोत. शेवटचा एक पॉइंट जो आहे तो म्हणजे जागतिक पर्यावरण दिनाच्या संदर्भात 5 जून जो आहे तो एन्व्हायरमेंट डे म्हणून साजरा केला जातो. थीम फॉर दिस इयर इज इकोसिस्टम रिस्टोरेशन. इकोसिस्टम रिस्टोरेशन जे आहे महत्वाचं आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. स्टेट बोर्डामध्ये सुद्धा याच्याबद्दल माहिती आहे. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिन जो आहे तो काय असतो, का केला जातो, याबद्दलची माहिती जी आहे ती असणं गरजेचं आहे. 1984 मध्ये ओनली वन अर्थ हा जो आहे या एन्व्हायरमेंट डेचा थीम होती. ठीक आहे, या वर्षीची थीम इकोसिस्टम रिस्टोरेशन. आणि 2020 मध्ये सेलिब्रेट बायोडायव्हर्सिटी 2020 ची होती सेलिब्रेट बायोडायव्हर्सिटी. आणि महाराष्ट्रामध्ये माझी वसुंधरा उपक्रम जो आहे हा चाललेला आहे. त्याच्या अंतर्गत खूप सारं काम जे आहे ते केलं जात आहे.
पाहिल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला आशा आहे की हा व्हिडिओ तुमच्या तयारीसाठी उपयुक्त ठरला असेल. अधिक विनामूल्य सामग्री आणि सराव प्रश्न इच्छिता? तपशील तपासा. कोणत्याही चौकशीसाठी कृपया टोल फ्री नंबरवर कॉल करा.